संग्राम जगताप यांना पक्षाने नोटीस पाठवलेली आहे। वादग्रस्त विधानांसंदर्भात खुलासा करण्यासंदर्भात पक्षाची ही नोटीस आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस पाठवल्याचं कळतंय। खरं तर आमदार संग्राम जगताप यांनी हिंदूंबद्दलचं एक वक्तव्य केलं होतं। हिंदू दुकानांमधूनच तुम्ही दिवाळीची सगळी खरेदी करा, त्याचा फायदा हिंदू बांधवांनाच होऊ द्यात असं एक विधान केलं होतं आणि त्याच विधानावरून आता संग्राम जगताप यांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही नोटीस पाठवलेली आहे। वादग्रस्त विधानं केली जात आहेत आणि त्याच विधानांसंदर्भात खुलासा करण्यासंदर्भात जगताप यांना पक्षाची ही नोटीस आहे। आता या नोटीसीला संग्राम जगताप नेमकं काय आणि कशा पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आमदार संग्राम जगताप यांना पक्षानंच नोटीस पाठवलेली आहे। या संदर्भात अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, नेमकं काय काय नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलंय? वर्षा, खरं तर संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरचे आमदार आहे, अहिल्यानगरचे आमदार आहेत आणि अलीकडेच त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य होतं की दिवाळीमध्ये हिंदूंनी खरेदी करावी, मुसलमानांकडनं खरेदी करू नका असं आव्हान जे आहे ते त्यांनी आपल्या भाषणांमधनं केलेलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण टीकेची झोड जी आहे ती त्यांच्यावरती उठलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। एकीकडे अशा वक्तव्यामुळे कुठेतरी पक्षाला फटका बसतोय। अक्षय, याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।